खरातकडे स्वेच्छेनं गेलेल्या महिलांवरही कारवाई करा असं अरुणा सबाने यांनी म्हटलंय। खरात प्रकरणी लेखिका अरुणा सबाने यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। व्हिडिओ आणि फोटोमध्ये महिलांना जबरदस्ती आणलंय असं वाटत नाही, महिलांना गुंगीचं औषध दिल्याचंही दिसत नाही असं अरुणा सबाने यांनी म्हटलंय। भोंदू लोक तर दोषी आहेतच, यात तर काही शंका नाही। खरात असेल किंवा बाकीचेही बाबा लोक आहेत ते सगळे दोषी आहेत। परंतु ही जी व्हिडिओ मी अनेक पाहिल्या, जे फोटो पाहिलेत, त्याच्यामध्ये त्या स्त्रिया जबरदस्तीने आणल्यात बा असं दिसत नाही। त्या हसत आहेत, त्यांचा चेहरा फ्रेश आहे, तो जसं जसं म्हणतोय तसं तसं त्या करत आहे, म्हणजे स्वेच्छेने त्या करत आहे। आणि अत्यंत घाणेरड्या पातळीवर जाऊन त्यांचे ते जे काही लैंगिक चाळे दिसत आहेत, अहो एखाद्या कुठल्याही थोडं शिकलेल्या, थोडी बुद्धी असलेल्या बाईला हे कळेल ना की एखाद्या पुरुषाचं मूत्र कसं काय प्यायचं, त्याच्यामुळे आपल्याला लैंगिक समाधान कसं मिळेल किंवा मूल कसं होईल। ज्या ज्या वेगवेगळ्या कारणांनी त्या बाया, आमची महिला आयोगाची अध्यक्ष ती त्याच्या नादी लागली, प्रशासनातल्या स्त्रिया लागल्या, राजकारणातल्या स्त्रिया लागल्या, पुरुष लागले, सामान्य अशी एखादी खेड्यातली बाई त्या एकाही व्हिडिओमध्ये मी पाहिली नाही। तर ही जर का स्वतःची ससद्विवेक बुद्धी जागृत ठेवून या बाया जर वागत नसतील तर त्यांना कुठेतरी आळा घालणं आपलं काम आहे। काय मागणी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची? माझी मागणी अशी आहे की इथे कुठेतरी आळा बसण्यासाठी ज्या या माणसाच्या मागे लागलेल्या बाया आहे, ज्या स्वेच्छेनं त्याच्याकडे गेलेल्या आहे लैंगिक समाधान मिळवण्यासाठी, त्या स्त्रियांना सुद्धा कडक शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून इतर बायांना कळेल की अरे असं काही केलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो। धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।